नमस्कार, मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा तीच विनंती की आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या. जसं आम्ही म्हटलं होतं की दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा पूर्ण पाठपुरावा आम्ही करू आणि तो पाठपुरावा हा माझ्या हातामध्ये असलेलं हे जे 58 पानाचं चार्जशीट आहे ते एक्सक्लुझिव्ह आहे. यातले सगळे तपशील तुम्हाला कळणार आहेत आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय आहे की कितीही गुन्हेगार हा उलट्या काळजाचा असला तरी सुद्धा तो एखाद्या व्यक्तीच्या अंगावरचे कपडे काढून त्याला अमानुषपणे मारहाण करतोय आणि ज्याला पोलिसांनी म्हटले की तो एन्जॉय करतोय असं जे आहे ते कृत्य हा उलट्या काळजाचाही नव्हे केवळ राक्षसी प्रवृत्तीचाच व्यक्ती हे करू शकतो. आणि ते हे सगळं पोलिसांनी याच्यामध्ये नोंदवलेलं आहे. आणि त्यामुळं जे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडथळा ठरणार नाही अशा गोष्टी वगळून आपण बाकी सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला सांगू. हे साधारणपणे माझ्या हातामध्ये खंडणी प्रकरण आणि त्यातून घडलेला दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या खुनाचा सगळा घटनाक्रम हा पोलिसांनी सांगितलेला आहे आणि तो इथे मी नोंदवलाय. माझ्या हातामध्ये ही चार्जशीट आहे. ती चार्जशीट अनेक अर्थांनी महत्वाची आहे, ज्याच्यामध्ये पुढे काय होऊ शकतं, पोलिसांनी काय नोंदवलेलं आहे, पोलिसांनी काय तपास केला आहे, किती साक्षीदार आहेत, कुठल्या साक्षीदारांनी काय मुद्दे मांडलेले आहेत, कोणत्या विभागाचा अधिकारी याच्यामध्ये सहभागी आहे वगैरे ह्या दृष्टीनं महत्वाचा आहे. या दोन प्रकरणाची जरी ही चार्जशीट असली तरी त्याच्यामध्ये दुर्दैवी संतोष देशमुख यांचा जो खून झाला तो खून कसा झाला त्याबद्दलचं सगळं विवेचन आहे. महत्वाचा मुद्दा याचे तपास अधिकारी आहेत डॉक्टर बसवराज तेली, जे पोलीस महानिरीक्षक आहेत आणि ते काय असेल त्यांचं डिपार्टमेंट महाराष्ट्र राज्य पुणे. तक्रारदार कोण आहे? सुनील केदू शिंदे, वयवर्ष 42, खासगी नोकरी, द्वारका रेसिडेन्सी सो अँड सो. दुसरे तक्रारदार आहेत शिवाजी नाना थोपटे, वयवर्ष 42, खासगी नोकरी, लोहिया गेस्ट हाऊस, कळंब रोड, केस तालुका जिल्हा वगैरे वगैरे. तिसरे तक्रारदार आहेत शिवराज लिंबराज देशमुख, जे दुर्दैवी संतोष देशमुख यांचे बंधू आहेत. आणि मग मालमत्तेचं वर्णन आहे. म्हणजे याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला हा वाल्मिक कराड किती प्रकारचे मोबाईल फोन, आयफोन वापरायचा त्याचे तपशील आहे. तर याच्यामध्ये मग फिर्यादीने काय तक्रार दिली, त्याच्यानंतर काय झालं, 2 पंचांसमक्ष नमुना आवाज घेण्यात आलेला असून त्याचा नमुना आवाज कसा रेकॉर्ड फायनलाइज केला गेला आहे आणि त्याच्यानंतर मग फॉरेन्सिकला कसा पाठवलाय या सगळ्या संदर्भामध्ये. म्हणजे याच्यात महत्वाचं काय तर विष्णू चाटे याच्या आवाजाचा नमुना 2 पंचांच्या समोर घेतलेला आहे आणि तो जो आधीचा खंडणी संदर्भातला फोन कॉल आहे त्याच्याशी त्याची पडताळणी केलेली आहे. पोलिसांनी काय काय जप्त केले बघा. मुद्देमाल मधील मोबाईल मधील संभाषणाची क्लिप व व्हिडिओ रेकॉर्डिंग फाईल ती जप्त केलेली आहे. म्हणजे दुर्दैवी संतोष देशमुख यांना मारहाण होत असताना तो जे व्हिडिओ ह्या अत्यंत राक्षसी प्रवृत्तीच्या मंडळींनी रेकॉर्ड केले ते पोलिसांनी जप्त केलेत आणि त्याच्या दृष्टीनं पुरावा क्रमांक 1 अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पांढऱ्या रंगाची टोयोटा कंपनीची फॉर्च्युनर गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपी वाल्मिक कराड याचा वापरता असलेला एक फिक्कट निळ्या रंगाचा आयफोन 13 प्रो तो पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी वाल्मिक कराड याचा वापरत असलेला एक गोल्डन कलरचा आयफोन 16 प्रो हा पण पोलिसांनी जप्त केला. म्हणजे 16 प्रो कधी आलाय बघा आणि लगोलग ह्या आरोपीने तो घेतला. कमाल आहे, म्हणजे पैसे असल्याशिवाय तर होऊ शकत नाहीये. आरोपी वाल्मिक कराड याचा वापरात असलेला एक आणखीन एक गोल्डन कलरचा आयफोन 13 प्रो म्हणजे आतापर्यंत 3 मोबाईल वाल्मिक कराडचे जप्त केल्याचं पोलिसांनी रेकॉर्डला लिहिलेलं आहे. त्यासोबत वाल्मिक बाबुराव कराड याचा दोन्ही पंचांसमक्ष नमुना आवाज घेण्यात आलेला असून त्याचा नमुना आवाज असलेली व्हॉइस रेकॉर्डरमधील सॅनडिस्क अल्ट्रा 32 GB त्यातला त्याचा जो आवाज आहे तो टॅली केला गेलेला आहे. त्यानंतर एक पेनड्राईव्ह जप्त केलेला आहे. त्याच्यानंतर पेनड्राईव्ह मधून आणखी काही डेटा कलेक्ट केलेला आहे तोही जप्त केलेला आहे. त्याच्यानंतर गुन्हा करण्यापूर्वी आरोपी एका ऑफिसमध्ये गेल्याचे व बाहेर आल्याचे रेकॉर्डिंग असलेल्या व्हिडिओचे चित्रीकरण फुटेज डीव्हीआर मधून त्यांनी घेतलेलं आहे, तेही त्यांनी जप्त केलेलं आहे. सुदर्शन घुलेचा व्हॉइस रेकॉर्ड त्यांनी जप्त केलेला आहे. एक जुनी वापरती काळ्या रंगाची स्कॉर्पिओ, महिंद्रा स्कॉर्पिओ ती त्यांनी पोलिसांनी जप्त केलेली आहे. एक जुनी वापरात असलेली बांबूची लाकडी काठी जी संतोष देशमुख यांच्या ऐवजी जो प्रत्यक्षात आवादा एनर्जी कंपनीच्या घटनास्थळावरती जी काही हुल्लडबाजी या लोकांनी केली होती त्यासाठीची आहे. ती काठी किती आहे? 5 फूट लांब आहे, 3 सेंटीमीटर 5 फूट आहे, 3 सेंटीमीटर लांबीची आहे आणि 5 सेंटीमीटर घेर असलेली आहे. त्यानंतर आवादा कंपनीच्या प्लांटवर नमूद गुन्ह्यातील आरोपीचे असलेल्या भांडणाचे सीसीटीव्ही फुटेज
पोलिसांनी जप्त केलेले आहेत. एका काळ्या रंगाची स्कॉर्पिओ जिचा पासिंग क्रमांक जो काय असेल तो जिच्या डाव्या बाजूचा आरसा तुटलेला आहे तीही जप्त केलेली आहे. एका काळ्या रंगाचा फुल बाह्याचा गोल गळा असलेला टी शर्ट ज्याची साईज XXL अशी आहे म्हणजे लार्ज आहे ती जप्त केलेली आहे. कुठून आली आहे तर स्कॉर्पिओ गाडीतनं जप्त झाली आहे. म्हणजे दुर्दैवी संतोष देशमुख यांचा जो खून झाला त्या गाडीमध्ये हा टी शर्ट त्यांना मिळून आलेला आहे. एका पांढऱ्या रंगाचा फुल बाह्याचा गोल गळा असलेला टी शर्ट ज्याची साईज XXL आहे तो पण स्कॉर्पिओ गाडीतून जमा केलेला आहे. एका काळ्या रंगाची स्पार्क कंपनीची तळाला लाल रंगाचा पट्टा असलेली अशी एक काही गोष्ट त्यांना सापडलेली आहे आणि ती त्यांनी जप्त केली आहे. एक स्लीपर त्यांना मिळून आलेली आहे ती 10 क्रमांकाची आहे ती त्यांनी जप्त केलेली आहे. एक काळ्या रंगाचे लेदर जॅकेट आहे जे जुन्या वापरात असलेले तेही जप्त केले. मेघराज साहेबराव मुंडे भोगलवाडी यांचं नाव असलेलं गॅस धारक क्रमांकाचं एक गॅस संदर्भातलं एक त्यांनी डॉक्युमेंट्स जप्त केलेलं आहे. एक मनगटी घड्याळ ते जप्त केलेलं आहे. एक नाईस कंपनीचं फिक्कट रंगाचा बेल्ट असलेलं मनगटी स्मार्ट वॉच घड्याळ जप्त केलेलं आहे. प्लास्टिक काळ्या रंगाचे 2 गॉगल्स जप्त केलेले आहेत. प्लास्टिकचे एक आरसी बुक जे 6 गाड्यांचे ते जप्त केलेले आहेत. एक HDFC बँकेचं ATM कार्ड ज्याचा क्रमांक 100 आहे ते जप्त केलेलं आहे. ते कुणाच्या नावावर आहे तर ज्ञानेश्वर सुदर्शन घुले याच्या नावावरती आहे. एक गॅसचा पाईप ज्याची लांबी 41 इंच असलेली त्याच्या एका बाजूला गोलाकार केलेली व त्यावर काळ्या करदुड्याने गुंडाळून मूठ तयार केलेली पाईपवर लालसर रक्ताचा डाग आहे. तो दुर्दैवी संतोष देशमुख यांचाच आहे आणि तो अत्यंत महत्वाचा असणार आहे. आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ ज्याचा मी आता उल्लेख केला तो पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ मागच्या बाजूला त्या स्कॉर्पिओमध्ये लालसर रंगाचे रक्ताचे डाग जे सीट कव्हरच्या काळ्या रंगाच्या तुकड्यावरती आहेत. हे अत्यंत महत्वाचे तपशील महाराष्ट्र पहिल्यांदा बघतोय आणि तो महत्वाचे तपशील असणार आहेत कारण याच्यावरतीच कोर्टामध्ये सगळे आर्ग्युमेंट होईल. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ ज्याच्या गाडीतील मधल्या सीटच्या मधील पोकळ्या जागेत पडलेल्या रक्ताचा नमुना पांढऱ्या कपड्यावरती पण ते पुसून घेतलेले आहेत तेही पोलिसांनी जप्त केलेले आहेत. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधील मॅटिंगवर रक्ताचे काही नमुने आहेत ते त्यांनी जप्त केलेले आहेत. रक्ताचा डाग असलेल्या पॅरासिटिक छोट्या बॉटलमध्ये घेतलेले तुकडे पोलिसांनी जप्त केलेत. एक जुना वापरात असलेल्या रेडमी कंपनीचा काळ्या रंगाचा अँड्रॉइड मोबाईल पोलिसांनी जप्त केलेला आहे. एक जुन्या वापरात असलेल्या विवो कंपनीचा निळ्या रंगाचा अँड्रॉइड मोबाईल ज्याची किंमत 5,000 रुपये तो जप्त केलेला आहे. आतापर्यंत 5 मोबाईल आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. एक जुन्या वापरात असलेला विवो कंपनीचा बदामी रंगाचा अँड्रॉइड मी सांगितला. दैठणा गावाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर लगत सदर गुन्ह्यातील अपहरत संतोष देशमुख हे उतान्या स्थितीत पडलेल्या ठिकाणातील साध्या मातीचा नमुना तो पोलिसांनी जप्त केलाय. हे तपशील महाराष्ट्र पहिल्यांदा बघतोय आणि हे घरोघरी जाऊ द्या. अत्यंत निर्घुण पद्धतीनं राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांनी केलेला हा खून आहे आणि तो खून करण्यासाठी ह्या मंडळींनी काय काय केलं हे महाराष्ट्राला कळायला हवं. दैठणा गावाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यातील रस्त्यावर लगत सदर गुन्ह्यातील अपहरत संतोष देशमुख हे उतान्या स्थितीत पडलेले असताना रक्ताचा मिश्रित असलेला नमुना मातीचा तो त्यांनी जप्त केलाय. एका काळ्या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट ज्याच्यावर पांढऱ्या रंगाचे ठिपके आहेत. कॉलरच्या खाली वामा प्लस या खाली XXL 44 साईजचा जुना वापरात असलेला शर्ट आहे तो जप्त केलाय. एका निळ्या रंगाची मळकट जीन्स पॅन्ट जिच्या कमरेवर उजव्या बाजूस पाठीमागून HR जीन्स असे लिहिलेले आहे. समोर 2 पाठीमागे 2 खिसे असलेले जुवा आहेत वगैरे. आरोपी जयराम माणिक चाटे याच्या एक चॉकलेटी रंगाचा फुल बाह्याचा शर्ट ज्याच्या कॉलेलवर M मीन्स व त्याखाली प्रीमियम असं लिहिलेले स्टिकर असलेला ज्याचे उजव्या भायावर दंडावर निळा पांढऱ्या लाल रंगाची पट्टी असलेला तसेच डाव्या खांद्यापासून खाली असलेला निळा पांढऱ्या रंगाची पट्टी असलेला जुना वापरातला शर्ट जप्त केलाय. एक राखाडी रंगाची आदिदास कंपनीची XL साईजची नाईट पॅन्ट जिचे दोन्ही बाजूस खिसे असलेली पण जुनी वापरात असली ती जप्त केलेली आहे. एक जुन्या क्रीमची रेडीमेड कंपनीची पॅन्ट जिच्या आतील बाजूस कमरेवर रिम रायडर कॉटन वेअर त्याखाली ऑथेंटिक कलेक्शन तसेच चेन जवळ 30 खाली असलेले वगैरे वगैरे ती पॅन्ट जप्त केलेली आहे. आणि महत्वाचं रक्ताचे डाग असलेले जिचे डावे व उजवे पायावर गुडघ्याजवळ व नडगीजवळ डाव्या पायावर पुढून व पाठीमागून मारहाणीची फाटलेली जुनी वापरत असलेली पॅन्ट आहे. ही पॅन्ट दुर्दैवी संतोष देशमुख यांची आहे. एका पांढऱ्या व गजग्या रंगाच्या चौकडे असलेला शर्ट ज्याच्या कॉलरच्या खाली आतील बाजूस बेस्ट लुक त्याखाली रेड अँड व्हाईट लेबल असलेले S साईजचा फुल बाह्याचा शर्ट. पीएमच्या वेळी खांद्यापासून दोन्ही बाह्या असलेले
हे दुर्दैवी संतोष देशमुख यांची परिधान आहे, म्हणजे शर्ट आहे, तो त्यांनी जप्त केलेला आहे. एक डिक्सी स्काउट कंपनीची साईजची अंडरवेअर त्यांनी जप्त केली आहे. एक काळ्या रंगाचा व आतील बाजूस फिकट लाल रंगाचा असलेला चावडी बेल्ट त्यांनी जप्त केला आहे. एक सिल्वर रंगाची 4 चाकी मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट गाडी, जिच्या पाठीमागील डिग्गीच्या दरवाजा काळ्या रंगाचा व पाठीमागे काचावर शिवराज नावाचं असलेलं ती एक गाडी जप्त केलेली आहे. एक काळ्या रंगाच्या आतमध्ये असलेल्या आणि काही गोष्टी आहेत. जवळपास जप्त केलेली जी यादी आहे ती फार मोठी आहे, पण त्याच्यामध्ये एक गोलाकार बांबूची जाड काठी 5 भागात विभागलेले, खालच्या बाजूचे धसुड्या निघवलेली, वरच्या बाजूला जाड व खाली निमुळती होत गेलेली 136 सेंटीमीटर लांब व वरच्या बाजूस 3 सेंटीमीटर जाड असलेली जाड व्यासाची एक बांबूची काठी जप्त केलेली आहे. एक काळ्या रंगाचा सँडिस कंपनीचा पेनड्राईव्ह जो 32 जीबीचा आहे तो जप्त केलेला आहे. आता 6वा मोबाईल क्रमांक एक ओप्पो कंपनीचा पिस्ता कलरचा मोबाईल फोन जप्त केलाय. त्यानंतर एक ओप्पो कंपनीचा पिस्ता कलरचा आणखीन एक मोबाईल नंबर जप्त केलेला आहे. आणि साधारणपणे फाटलेल्या सरळ खाली सपाट झालेल्या पांढऱ्या रंगाची जुनी बनियान ती पण जप्त केलेली आहे. अशी साधारणपणे 66 वस्तू पोलिसांनी जप्त केल्या. अत्यंत महत्वाचे तपशील मी महाराष्ट्राला सांगतो आहे. इतके तपशील महाराष्ट्रात तुम्हाला कोणीही सांगणार नाही. आणि याच्यामध्ये आरोपपत्र ठेवलेले कोण लोक आहेत त्याचे पण सगळे तपशील आहेत. आणि त्या सगळ्या आरोपांची एकतर याच्यामध्ये आरोपी क्रमांक 1 जो आहे तो क्रमवारीनुसार आपण बघूया. त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा आरोपी आहे वाल्मिक कराड. वाल्मिक कराडला याच्यात आरोपी क्रमांक 1 केलेला आहे. वाल्मिक कराड नंतर आरोपपत्र दुसरा आहे विष्णू चाटेवरती. त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे ज्ञानेश्वर घुले. 4थ्या क्रमांकाचा आरोपी आहे प्रतीक खुले. 5व्या क्रमांकाचा आरोपी आहे सुधीर सांगळे. त्याच्यानंतर पुढच्या क्रमांकाचा आरोपी आहे महेश केदार वगैरे. त्याच्यानंतर 7व्या क्रमांकाचा आरोपी आहे जयराम चाटे. 8व्या क्रमांकाचा आरोपी आहे कृष्णा आंधळे जो की फरार आहे. पण ह्याशिवायचे बाकीचे जे सगळे तपशील आहेत जे महाराष्ट्राने समजून घ्यायला हवेत. एकतर घटना कशी घडली याबद्दलची सगळी स्थिती आहे. हे याच्यामध्ये पडताळलेल्या साक्षीदारांची विवरण, पोलीस तपासावरती याचा परिणाम होऊ नये म्हणून मी देशमुख कुटुंबियांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचीही साक्षीदार म्हणून नावं महाराष्ट्राला सांगणार नाही. कारण आता हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. त्याच्यामध्ये या मंडळीवरती दबाव येऊ शकतो म्हणून मी त्यांची नावं सांगणार नाही. परंतु पहिल्या प्रकरणामध्ये साधारणपणे पोलिसांनी ज्यांची साक्ष नोंदवलेली आहे त्यांच्याशिवाय जे पोलीस तपास अधिकारी आहेत बसवराज तेली असे सगळे मिळून 100 लोक आहेत की तसे 63 पुरावे 100 साक्षीदार पोलिसांनी जप्त केलेले आहेत. आणि मग पहिली येते ती तक्रार येते. याच्यामध्ये काय तक्रार झाली, कशा पद्धतीची झाली आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात घटनाक्रम काय घडला ते मी तुम्हाला सांगणार आहे. बोल्ड अक्षरामध्ये रेड रंगामध्ये जे दिसतं आहे तो आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान साक्षीदार कंपनीतील वरिष्ठ अधिकारी तसेच इतर साक्षीदार यांनी देखील आपले जबाबात नमूद केल्या गुन्ह्यातील आरोपितांनी आबादा कंपनीचे बीड जिल्ह्यात काम सुरू ठेवण्यासाठी खंडणी मागितली असल्याचे सांगितले आहे. एकंदरीत सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये नमूद गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे यांनी फिर्यादी यांना त्यांचे मोबाईलवर सो कॉल करून वाल्मिक कराड व विष्णू चाटे यांना फिर्यादीस त्याचे कंपनीस काम चालू ठेवण्यासाठी खंडणी मागितल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. एकदा एक घटनाक्रम निष्पन्न झाला की त्याच्यानंतर पुढचा घटनाक्रम कसा घडला ते महत्वाचं असतं. कारण मी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अनेक वेळेला सहभागी झालेलो आहे, मी बघितलेला आहे आणि त्यामुळे एक घटना एस्टॅब्लिश झाली की त्यानंतर पुढचा जो घटनाक्रम आहे तो एस्टॅब्लिश व्हायला मदत होते. पण पोलिसांचं इथे एक अपयश आहे. ते अपयश काय ते मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर त्याच दिवशी ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन चंद्रभान घुले यांनी आबादा एनर्जी कंपनीचे मोजे मस्साजोग येथील कार्यालयात जाऊन फिर्यादी सुनील शिंदे व साक्षीदार शिवाजी थुपटे यांना कंपनीचे बीड जिल्ह्यामध्ये काम सुरू ठेवण्यासाठी खंडणीची मागणी केली. पण पुढचा मुद्दा अत्यंत महत्वाचा. तसेच आरोपी विष्णू महादेव साठे यांनी नमूद गुन्ह्यातील महत्वाचा असणारा पुरावा त्याचा मोबाईल फोन हा नष्ट केलेला आहे. आणि ही माझ्या मते ज्यावेळेला डिफेन्स लॉयरकडनं ही आर्ग्युमेंट केली जाईल की ज्याच्यावरून प्रत्यक्षामध्ये धमकी दिली तो मोबाईल कुठे आहे तो पोलिसांना मिळून आलेला नाही. आणि हे अर्थातच फार वाईट आहे
की ज्या पद्धतीनं हा सराईत गुन्हेगार आहे, त्या सराईत गुन्हेगाराने पोलिसाला चकवा दिलाय आणि त्यानंतर आरोपी हे अमानुषपणे अतिशय क्रूरपणे अमानवीय मैताचे कपडे काढून मारहाण करताना दिसत असून डोळ्यावर सर्व आरोपी हे मोठमोठ्याने हसत सदर घटनेचा आनंद आणि इंग्रजीमध्ये पोलिसांनी लिहिलं आहे एन्जॉय करतायत. म्हणजे हे माणूस नाहीये, उलट्या काळजाने हे राक्षस आहेत, साजरा करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आणि पोलिसांनी हा व्हिडिओ जप्त करून न्यायालयामध्ये सादर केला आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये एकूण साक्षीदारांची संख्या, पुन्हा मी तोच मुद्दा सांगतोय की याच्यामध्ये आपण एक जबाबदार म्हणून याच्यातल्या साक्षीदारांची संख्या आहे तब्बल 184. म्हणजे एका प्रकरणात 100, दुसऱ्या प्रकरणामध्ये 184 साक्षीदार आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं हा खून घडला हे सगळे घटनाक्रम सांगितले. तर शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की दुर्दैवी संतोष देशमुख यांचा खून कसा झाला. खंडणी मागितली. खंडणीच्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख म्हणाले की तुम्ही खंडणी मागू नका, आवाजा कंपनीच्या लोकांना काम करू द्या, माझ्या गावातल्या लोकांना रोजगार मिळेल वगैरे. पण हे आरोपी काय ऐकले नाहीत. आणि त्यानंतर काय घडलंय बघा, जे पोलीस तपासात आलंय. सदर घटनेनंतर म्हणजे खंडणीच्या प्रकरणानंतर विष्णू साठे हा वारंवार संतोष देशमुख यास कॉल करून खंडणीची आड येऊ नको, वाल्मिकांना कराड तुला जीवे सोडणार नाही अशी धमकी देत होता. याबाबत सरपंच संतोष देशमुख यांनी त्यांची पत्नी अश्विनी देशमुख, मुलगी वैभवी देशमुख व भाऊ धनंजय देशमुख यांना सांगितले. म्हणजे 3 साक्षीदार इथे आहेत. दिनांक 7/12/2024 रोजी सुदर्शन घुले यांनी वाल्मिक कराडचे आज कॉल केला. त्यावेळी वाल्मिक कराडने सुदर्शन घुले याला सांगितले, जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू. असेच होत राहिले तर आपल्याला कोणतीही कंपनी खंडणी देणार नाही. आणि त्यामुळं संतोष देशमुख आडवा येत असेल तर त्याला कायमचा धडा शिकवा. म्हणजे वाल्मिक कराडचा ह्या प्रकरणातला गुन्ह्यातला जो सहभाग आहे तो पोलिसांनी सिद्ध केलेला आहे. वाल्मिक कराडला इतर कंपन्यांकडनं खंडणी हवी होती, ती मिळत नाही असं लक्षात आल्यामुळे त्यांनी संतोष देशमुखचा काटा काढा म्हणून सांगितलं. आणि त्याप्रमाणे संतोष देशमुख यांचं अपहरण करून आरोपींनी पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकचे पाईप, लोखंडी रॉड, गॅस पाईप, क्लचचा वापर व काठीचा वापर केला. आरोपींनी संतोष देशमुख यास चिंचोली टाकळी शिव येथे घेऊन जाऊन त्यांना अमानुष मारहाण केली. त्यांचा खून करून 6:30च्या सुमारास त्यांचे प्रेत दैठणा फाटा इथे टाकून आरोपी पळून गेले. या सगळ्या घटना ह्या कटानुसार घडलेल्या आहेत. आणि मग वेगवेगळ्या गोष्टी ज्या महाराष्ट्रानं आता समजून घ्यायच्या आहेत त्या अशा आहेत की ह्या 53 पानाच्या ह्या सगळ्या चार्जशीटमध्ये महाराष्ट्राला जे समजून घ्यायचे की दुर्दैवी संतोष देशमुख यांचा खून कसा झाला ते सगळे तपशील मी महाराष्ट्राला सांगितले. पोलीस तपास होऊन चार्जशीट दाखल झाल्यापासून इतका ऑथेंटिक आणि इतक्या चांगल्या पद्धतीचा तपास पोलिसांनी केलेला. अर्थात मोबाईल मिळालेला नाहीये, तो एक त्यातला विकनेस असू शकतो, तो किती महत्वाचा ठरेल पुढे आपल्याला लक्षात येईल. परंतु भारतीय न्याय संहितेमध्ये अलीकडच्या काळामध्ये जे डिजिटल इव्हिडन्सेस आहेत ते डिजिटल इव्हिडन्सेस सुद्धा पुरावा म्हणून गृहीत धरण्याच्या दृष्टीनं काही बदल केले गेलेले आहेत. आणि म्हणून जे व्हिडिओ रेकॉर्डिंग पोलिसांनी आता जप्त केलेली आहे, जी न्यायालयामध्ये सादर केलेली आहे, दॅट कॅन बी अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इव्हिडन्स. तो अत्यंत महत्वाचा पुरावा आहे की जो पुरावा वाल्मिक कराडसह या सगळ्या आरोपींना कायमस्वरूपी जेलमध्ये पाठवू शकतो. थांबूया आपण इथे. आमचा नेहमीच प्रयत्न राहिला की जी गोष्ट महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे ती तुम्हाला सांगायची, विथ इव्हिडन्स सांगायची. परवाच्या दिवशी चार्जशीट आल्यानंतर सुद्धा आपण थांबलो होतो की पूर्ण चार्जशीटचे तपशील मिळणं अपेक्षित होतं, ते आज मिळाले आणि आम्ही तुम्हाला ते सांगितले. आमचे हे जे युट्यूब चॅनल ते सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या. थांबूया. धन्यवाद.